तुम्ही जोरदार भाषण केलं आणि थोडा दम धरा म्हणलं पक्षापेक्षा अंतर्गत नाराजी आहे का? तुम्ही जोरदार भाषण केलं, अनेकांना घाई झाली म्हणजे थोडा दम धरा. पक्षात अशी अंतर्गत नाराजी आहे का? हा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेब हा पक्ष नव्हे, हा आदरणीय पवार साहेबांचा, आदरणीय ताईंचा, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा हा परिवार आहे. परिवारामध्ये कुठली नाराजी, कुठली धुसफूस आजही नाही, उद्या पण नसणार आहे. पण तुमच्या भाषणाचा जोर असा होता, काही जणांना खूप घाई झाली आहे. हापचड्डीत असणारे नेते कोण आहेत? हापचड्डीत असणारे नेते कोण आहेत? हापचड्डीत असणारे नेते म्हणण्यापेक्षा मी असं सांगितलं भाषण, नाही आपल्यासारखे लोक ज्यावेळेस हापचड्डीत होते ते आता तुम्ही त्यावेळेस महाराष्ट्राचं देशाचं राजकारण आदरणीय पवार साहेब, त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टी राजकारणामध्ये कुठला निर्णय घेतला समाजाच्या हिताचा ही त्यांना जाणीव आहे. की मी कार्यकर्त्यांना सांगितलं, त्यामुळे कुठल्या गोष्टीवर चर्चा करू नका. पक्षातील काही आमदार म्हणतात का दादांसोबत यायला पाहिजे, आमदारांनी नाही, अध्यक्षांना दिलेलं आहे आणि खूप विश्वास पक्ष अखंडितपणे एक संघ आहे. पक्षामध्ये असं कुठलं पत्र दिलेलं नाही आणि त्याबाबत कुठली अशी अधिकृत चर्चा नाही. ती बाहेरच्या बाहेर चर्चा चालू आहे. पण पक्षाचा जे कोर कमिटी असते त्या कोर कमिटीमध्ये तरी अशी अद्यापर्यंत कुठली चर्चा नाही. आणि तशी काही चर्चा झाली तर पहिल्यांदाच तुम्हाला मी निरोप देईन. जयंत पाटील म्हणाले नवीन नेतृत्वाला संधी द्या. तुम्हाला काय वाटतं, कुणाला दिली पाहिजे संधी? शेवट पक्षा जो पक्ष आहे त्या पक्षाचा एक मी छोटासा घटक आहे आणि जो छोटा घटक असतो त्यांनी इतका मोठ्या स्वरूपाचा विचार करायचा नसतो. हे आदरणीय पवार साहेबांनी बांधलेलं मंदिर आहे आणि या मंदिराचे पाया म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे पायाने कधी का सगळं पायाचं नसतं. त्यामुळं तो निर्णय, तुमची इच्छा आहे नवीन प्रदेशाध्यक्ष तुम्हालाही काम करायचे, तुम्हालाही संधी मिळू नाही शकते असं काय? आम्हाला इच्छा वगैरे काय नाही. आदरणीय पवार साहेब, आदरणीय ताई जयंत पाटील साहेब हे पक्षाचे नेते मंडळी आहेत. यांनी कुठला निर्णय घेतला तो निर्णय आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी तो निर्णय मान्य करायचा असतो आणि पुढे चालायचा असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवायचा असतो. कारण की त्यांच्याकडे राजकारणामध्ये अनेक अनुभव असतात, अनेक ह्या मंडळींनी चढ उतार पाहिलेले असतात. तुम्ही पाहिलं असेल पवार साहेबांच्या बाबतीत 55 वर्ष राजकारणामध्ये, 55 वर्षात ते 20 ते 25 वर्ष साहेब सत्तेच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांना सगळे अनुभव आहे. तुम्ही संसदेत काम करता, नाही असं वाटणारा मी सांगणारा कोण कार्यकर्ता आहे? कधी पण पक्षाच्या नेतृत्वाला कधी कुठली सूचना करायची नसती. कारण तो एक पक्षाचा प्रोटोकॉल असतो. जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यांनी सूचना कधी करायची नसते. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता, एक सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता या विषयावर कधीच बोलणार. तुम्ही भारत पाकिस्तान युद्ध आता संसदेत चर्चाही होईल, मात्र आता त्याच्यावर टीका केली आहे. तुमच्याच याच्यातून एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याच्यामध्ये सिंदूरमध्ये अतिरेकी गुट आहेत, सिंदूरमध्ये खरे काय ते सांगतात. कोणाचं पुस्तक? राष्ट्रवादीचं पुस्तक, राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे ज्याच्यात सुप्रिया सुळे, शरद पवार यांचे लेख आहेत. काय जे सिंदूर ऑपरेशन झालं त्याबाबत सर्वस्वी माहिती, खोलातली, इत्तंभूत खोलातली माहिती आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताईंना असल्यामुळे त्या गोष्टीवर ते योग्यरित्या मांडू शकतात सगळी गोष्टी. धन्यवाद. परदेशात, खरं तर परदेशात जाऊन सिंदूरच्या बाबतीतलं जे काही घडलं ते परदेशात ताई मांडत होत्या. मात्र तुमच्याच पक्षातून त्या पुस्तकातून खरं तर मोदी सरकारवर टीका केलेली आहे की ते मार्केटिंग करतात भाजप या सगळ्या. ज्या आपल्या भारताची भूमिका सगळ्यात महत्त्वाची मांडण्याचं काम ताईंनी केलं. तुम्ही पाहिलं असून परदेशाच्या पेपरला सुद्धा हेडिंगला ताईंनी जी मांडणी केली ती आली. ती तुमच्या आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादाला शुभेच्छा दिल्या का? नाही, कसं असतं, शेवट आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्ही. शेवट आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच सदिच्छा शुभेच्छा देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत दादा, तर काय आहे पक्षाची भूमिका? काय पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडी आहे. त्या महाविकास आघाडी पवार साहेब, जयंत पाटील साहेब, काँग्रेसचे नेते आदरणीय थोरात साहेब
शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र बसून निर्णय घेतील.